नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान जीकेचे 1000 प्रश्नसंच पाहणार आहोत. हे सर्व प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, मुंबई उच्च न्यायालय भरती तसेच महानगरपालिका भरती आणि इतर सरळ सेवा परीक्षांसाठी उपयुक्त असतील. पहिला प्रश्न, क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर तो आहे अहिल्यानगर हा जिल्हा. या जिल्ह्याचे पूर्वी नाव अहमदनगर होते. अहमदनगर आता हे चेंज करून अहिल्यानगर असे करण्यात आले आहे. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर लोणार सरोवर हे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. तर लोणार सरोवर हे जगातील एकमेव असे सरोवर आहे जे की उल्कापातामुळे तयार झालेले आहे. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर हे ठिकाण सातारा या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. महाबळेश्वर येथेच कृष्णा नदीचा उगम होतो. हे पण लक्षात ठेवायचं आहे. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे, भीमा नदीचा उगम भीमाशंकर येथे, भीमाशंकर येथे भीमा नदीचा उगम होतो आणि आपल्या गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर येथे होतो. त्र्यंबकेश्वर जे की नाशिक जिल्ह्यामध्ये एक ठिकाण आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? तर ती आहे अंबोली. अंबोली येथे सर्वाधिक पाऊस पडतो महाराष्ट्रामध्ये आणि हे ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. ऑरेंज सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर नागपूर या शहराला ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते. नागपूरमध्ये संत्र्यांचे उत्पादन सर्वाधिक केले जाते. हे पण लक्षात ठेवायचे आहे. त्यावरून त्याला ऑरेंज सिटी असे नाव पडले असेल. त्यानंतर पिंक सिटी, पिंक सिटी हे जयपूरला म्हणले जाते. जयपूरला पिंक सिटी या नावाने ओळखले जाते. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. पंतप्रधान विचारले तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. पहिल्या महिला पंतप्रधान जर विचारलं तर त्या इंदिरा गांधी या होत्या. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. महिला PM प्राईम मिनिस्टर. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर ती आहे गंगा नदी. ही भारतातील सर्वात लांब नदी आहे आणि गंगा नदीची एकूण लांबी ही भारतातील 2525 किलोमीटर एवढी लांब आहे आणि भारतातील एकूण 10 राज्यांमधून ही प्रवास करते किंवा 10 राज्यांमध्ये गंगा नदीचे क्षेत्र पसरलेले आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? तर डॉक्टर BR आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. तर डॉक्टर BR आंबेडकर यांनी भारतीय घटनेचा मसुदा तयार केला होता. मसुदा, त्यामुळे यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते. आता जी काय भारतीय राज्यघटनेची घटना समिती होती, या समितीचे अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? तर ती आहे गंगा नदी डॉल्फिन. हे भारताचे राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. आणि जर भारताचा राष्ट्रीय प्राणी विचारलं तर तो आहे वाघ. वाघाला 1972 किंवा 73 मध्ये भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आले होते. भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहराला म्हणतात? तर मुंबई या शहराला भारताचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते. तसेच मुंबईला 7 बेटाचे शहर असे पण म्हटले जाते. मुंबई येथे पूर्वी 7 बेट होते, त्यापासून मुंबई हे शहर तयार झाले आहे, त्यामुळे यास 7 बेटाचे शहर म्हणतात. भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळाने विचारलंय तर ते कोणते आहे? तर राजस्थान हे सर्वात मोठे राज्य आहे. 1 नंबरला येतो राजस्थान, 2 नंबरला आहे मध्य प्रदेश आणि 3 नंबरला आहे आपला महाराष्ट्र. त्यानंतर भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? तर सिक्कीम हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य आहे. आणि सर्वात लहान जर राज्य विचारलं, सर्वात लहान राज्य भारतातील तर ती आहे गोवा. गोवा हे सर्वात लहान राज्य आहे आणि सर्वात कमी लोकसंख्या ही सिक्कीम या राज्याची आहे. जगातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते? तर ते आहे माउंट एव्हरेस्ट आणि हे शिखर नेपाळ या देशामध्ये आहे.
त्यानंतर आणखी एक प्रश्न तयार होऊ शकतो की आता हे जगातील झालं, पण भारतातील कोणता आहे? भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर, तर ती आहे K2. हे पण लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई. कळसुबाई आणि या पर्वत शिखराची उंची आहे 1646 मीटर. त्यानंतर पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठी नदी कोणती? तर ती आहे अमेझॉन नदी. मोठी कशानुसार? तर पात्रानुसार, की या नदीचे पात्र हे सर्वात मोठं पात्र आहे, त्यानुसार ही जगातील सर्वात मोठी नदी आहे. जगातील सर्वात लांब नदी कोणती? आता लांबी सर्वात जास्त कोणत्या नदीची आहे? तर ती आहे नाईल नदीची लांबी. सर्वात लांब नदी आहे नाईल. पृथ्वीवर किती महासागर आहेत? तर पृथ्वीवर एकूण 5 महासागर आहेत. कोणकोणते? तर पहिला आहे आपला हिंद महासागर. त्यानंतर दुसरा आहे अटलांटिक महासागर. अटलांटिक. त्यानंतर तिसरा आहे पॅसिफिक महासागर. चौथा आहे आर्टिक महासागर आणि पाचवा आहे अंटार्क्टिक. हा अंटार्क्टिक खंडाच्या बाजूला पसरलेला आहे अंटार्क्टिक. तर हे झाले 5 महासागर. आता याच्यावर आणखी प्रश्न तयार होऊ शकतात की सर्वात मोठा महासागर कोणता? तर तो आहे पॅसिफिक महासागर. हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे, लक्षात ठेवायचा आहे. आणि जो मरियाना ट्रेंच हे काय आहे? तर जगातील सर्वात खोल पॉइंट आहे, खोल बिंदू. मरियाना ट्रेंच हा ट्रेंच पण पॅसिफिक महासागरातच आहे. आणि सर्वात खोल महासागर जर विचारलं तरी तो पॅसिफिक महासागर आहे. या पॅसिफिक महासागरावर सर्व पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत. सर्वात खोल आहे पॅसिफिक महासागर, सर्वात मोठा पण आहे पॅसिफिक महासागर, आणि जगातील सर्वात खोल ठिकाण जे की मरियाना ट्रेंच या नावाने ओळखले जाते ते पण पॅसिफिक महासागरामध्ये स्थित आहे. पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत? तर पृथ्वीवर एकूण 7 खंड आहेत. कोणकोणते? तर पहिला आहे आशिया, जिथे आपण राहतो. त्यानंतर दुसरा आहे युरोप, आशियाच्या बाजूला. त्यानंतर तिसरा आहे आफ्रिका. हे तिन्ही खंड एकमेकाला चिटकून किंवा जवळजवळ आहेत. त्यानंतर उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका हे 2 खंड झाले. आणि तिसरे आहेत आफ्रिका एक खंड आहे, आणि अंटार्क्टिका इथे फक्त बर्फच असतो. अंटार्क्टिका इथे कोणीही राहत नाही अंटार्क्टिका या खंडावरती, हे पण लक्षात ठेवायचं आहे. असे एकूण 7 खंड झाले. त्यानंतर सर्वात मोठा महासागर कोणता? आताच आपण पाहिलं की पॅसिफिक हा महासागर सर्वात मोठा आहे आणि सर्वात खोल पण पॅसिफिकच महासागर आहे, आणि मरियाना ट्रेंच पण पॅसिफिक याच महासागरामध्ये स्थित आहे. या सेशनच्या PDF साठी आपलं चॅनल आहे सर्वज्ञ एज्युकेशन. या सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. सर्वात मोठा खंड कोणता? तर तो आहे आशिया खंड. हा जगातील सर्वात मोठा खंड आहे आणि याच खंडाची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. आशिया खंडावर सर्वात जास्त लोकसंख्या राहते. पांढरे सोने कोणत्या पिकाला म्हणतात? तर कापूस या पिकाला पांढरे सोने या नावाने ओळखले जाते. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर ते आहे सहारा वाळवंट, जे की आफ्रिका या खंडामध्ये आहे. हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. आपल्या भारतामध्ये राजस्थानमध्ये वाळवंट आहे. याला मरुस्थळ असे पण म्हटले जाते. जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश कोणता? तर तो आहे भारत देश. भारताने आता चीनला मागे टाकून सर्वाधिक जास्त लोकसंख्येचा देश बनला आहे. चले जाव आंदोलन कधी सुरू झाले? तर हे आंदोलन 1942 मध्ये सुरू झाले होते. याच आंदोलनामध्ये महात्मा गांधी यांनी करा किंवा मरा हा नारा दिला होता. हे पण लक्षात ठेवायचं आहे. जालियनवाला बाग हत्याकांड कुठे झाले होते? तर हे हत्याकांड पंजाब मधील अमृतसर या ठिकाणी झाले होते. आणि कधी झाले होते असं पण विचारलं जातं. तर हे 1919 मध्ये झाले होते. 1919 मध्ये 13 एप्रिल या दिवशी बैसाखीचा दिवस होता, त्या दिवशी हे हत्याकांड झाले होते. या हत्याकांडामध्ये एकूण 400 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता आणि जनरल डायरने गोळीबाराचा आदेश दिला होता. हे पण लक्षात ठेवायचं आहे.
वास्को द गामा भारतात कधी आला? तर हा 1498 रोजी भारतामध्ये आला आणि हा पोर्तुगीज खलाशी होता. पोर्तुगीज खलाशी. भारतामध्ये सर्वप्रथम कोण आले? तर पोर्तुगीजच भारतामध्ये सर्वप्रथम आले आणि सर्वात शेवटी भारताच्या बाहेर कोण गेले? तर पोर्तुगीजच गेले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? तर शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. 1630 मध्ये. पानिपतचे पहिले युद्ध कधी झाले? तर 1526 मध्ये पानिपतचे पहिले युद्ध झाले होते. कोणाकोणामध्ये? तर बाबर आणि इब्राहिम लोधी या दोघांमध्ये पानिपतचे पहिले युद्ध झाले होते आणि ही युद्ध बाबर यांनी जिंकले होते. बाबरचे सैन्य जर बघितलं तर बाबरचे सैन्य होते फक्त 15,000 आणि इब्राहिम लोधीचे सैन्य होते 1,00,000. तरी पण या युद्धामध्ये बाबरचा विजय झाला. कारण याच्या माग तर बाबरकडे हे तोफा होत्या. तोफा असल्यामुळे बाबरचा विजय झाला होता या युद्धामध्ये. शिकागो येथील धर्म परिषदेत कोणी भाषण दिले? तर स्वामी विवेकानंद यांनी या धर्म परिषदेमध्ये भाषण दिले होते. 1857च्या उठावाची सुरुवात कोठे झाली? तर मेरठ येथे 1857च्या उठावाची सुरुवात झाली. इथे मंगल पांडे यांनी एका इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली, त्यामुळे इथे उठावाची सुरुवात झाली. इथे छावणी विचारली जाते, तर कोणत्या छावणीमध्ये गोळी घातली गेली? तर बराकपूर छावणी. बराकपूर असं त्या छावणीचं नाव आहे. आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? तर महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला. तसेच महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. सत्यशोधक समाज या समाजाची स्थापना 1873 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होते? तर महर्षी धोंडो केशव कर्वे हे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती होते ज्यांना भारतरत्न मिळाला होता. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापना केली. आताच पाहिलं की आपण 1873 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड आणि गुलामगिरी इत्यादी ग्रंथ लिहिले. तसेच सत्सार. छत्रपती शिवाजी महाराजांवरती पोवाडा पण महात्मा ज्योतिराव फुले यांनीच लिहिलेला आहे. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या? तर त्या होत्या आनंदीबाई जोशी. या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो? तर हिमोग्लोबिनमुळे रक्ताला लाल रंग येतो. मानवी हृदयाचे एका मिनिटाला किती ठोके पडतात? तर एका मिनिटामध्ये मानवी हृदयाचे 72 ठोके पडतात. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा हा रोग होतो? तर अजीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा येत असतो. पेन्सिलमध्ये काय वापरले जाते? तर ग्राफाईटचा वापर पेन्सिलमध्ये केला जातो आणि ग्राफाईट हे काय? विजेचे सुवाहक आहे. यामधून विजेचा प्रवाह होतो. जगातील पहिले अंतराळवीर कोण होते? तर युरी गॅगरिन हे जगातील पहिले अंतराळामध्ये जाणारे व्यक्ती होते. भारताचे पहिले अंतराळवीर कोण होते? तर ते होते राकेश शर्मा. त्यानंतर आणखी एक प्रश्न तयार होतो, तो म्हणजे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले व्यक्ती. तर ते होते नील आर्मस्ट्रॉंग. हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले व्यक्ती होते. संगणकाचा शोध कोणी लावला? तर चार्ल्स बॅबेज यांनी संगणकाचा शोध लावला. सूर्याच्या प्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते? तर ड जीवनसत्व हे शरीरामध्ये तयार होते सूर्याच्या प्रकाशापासून. शरीरातील रक्तभिसरणाचा शोध कोणी लावला? तर विल्यम हार्वे यांनी शरीरातील रक्तभिसरणाचा शोध लावला. तर यांनी शोध लावते वेळेस सर्पावरती प्रयोग केला होता. सर्पावरती प्रयोग करून त्यांनी शरीरातील रक्तभिसरणाचा शोध लावला. लिंबू आणि संत्र्यांमध्ये कोणते आम्ल असते? तर यामध्ये सायट्रिक हे आम्ल असते. सौर ऊर्जेचा स्रोत कोणता? तर सूर्य हा सर्वात मोठा सौर ऊर्जेचा स्रोत आहे. विमानाचा शोध कोणी लावला?
तर राईट बंधू या दोघांनी विमानाचा शोध लावला. बल्बचा शोध कोणी लावला? तर थॉमस ॲडिसन यांनी बल्बचा शोध लावला. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर ती आहे यकृत. यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर डायबिटीस किंवा मधुमेह असे त्यास म्हणतात. हा रोग इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होतो. पाण्याची घनता सर्वात जास्त किती तापमानाला असते? तर 4 अंश सेल्सिअसला पाण्याची घनता ही सर्वाधिक असते. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणाला म्हणतात? तर दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते. भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता? तर मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार हा भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे. यापूर्वी या पुरस्काराचे नाव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असे होते. ते आता चेंज करून मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले आहे. तर मेजर ध्यानचंद्र कोण होते? तर हे एक हॉकी प्लेयर होते. यांच्या कार्यकाळामध्ये भारताने बरेच हॉकीमध्ये मेडल मिळवले होते ऑलिम्पिकमध्ये. भारताचे संविधान कधी लागू झाले? तर 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान लागू झाले होते. यापूर्वी आपण भारताचे संविधान स्वीकृत केले होते 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत करण्यात आले. म्हणजे काय संविधानातील काही कलमे 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाली, तर पूर्णपणे संविधान हे 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर हा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. आणखी राज्यसभा आहे. राज्यसभेचा कार्यकाळ सदस्यांचा कार्यकाळ असतो 6 वर्षाचा. राज्यसभेचा कार्यकाळ नसतो. राज्यसभा काय आहे? स्थायी सभागृह आहे. हे विसर्जित होत नाही. त्यामुळे याचा कार्यकाळ नसतो. तर राज्यसभेतील सदस्यांचा कार्यकाळ असतो 6 वर्षाचा. आणि प्रत्येक 2 वर्षानंतर एकास 3 सदस्य हे निवृत्त होतात. मतदानासाठी किमान वय किती असावे? तर ते असते 18 वर्षे हे मतदानाचे किमान वय आहे. भारतातील मध्यवर्ती बँक कोणती? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती असतो? तर तो असतो 5 वर्षाचा. त्यानंतर पंतप्रधानांचा कार्यकाळ पण 5 वर्षाचा असतो. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. महाराष्ट्रात विधानसभेच्या किती जागा आहेत? तर त्या आहेत एकूण 288 जागा. त्यानंतर आणखी विधान परिषद असते. विधान परिषदेच्या जागा किती आहेत? तर त्या आहेत 78 जागा विधान परिषदच्या. त्यानंतर लोकसभेच्या महाराष्ट्रातील जागा आहेत 48 आणि राज्यसभेच्या जागा आहेत 19. या चारही जागा लक्षात ठेवायच्या आहेत. परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात यावरती. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर सरपंच आपला राजीनामा पंचायत समितीच्या सभापतीकडे आपला राजीनामा देतात. माहितीचा अधिकार कधी लागू झाला? तर 2005 मध्ये माहितीचा अधिकार लागू करण्यात आला. यानुसार आपण कोणत्याही गव्हर्नमेंटच्या कार्याची माहिती मागवू शकतो. जीएसटी भारतात कधी लागू झाले? तर 1 जुलै 2017 रोजी जीएसटी भारतामध्ये लागू करण्यात आले. घटनादुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या देशाकडून घेतली? तर दक्षिण आफ्रिका या देशाकडून आपण घटनादुरुस्ती करण्याची प्रक्रिया घेतली आहे. त्यानंतर जे काही मूलभूत हक्क आहेत आपले मूलभूत हक्क आपण अमेरिका या देशाकडून घेतले आहेत. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. मूलभूत हक्क भारतीय घटनेच्या कोणत्या भागात आहेत? तर हे भाग 3 मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. आणि कलम जर विचारले तर कलम 12 ते कलम 35 मध्ये मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आले आहेत. आणि जे मूलभूत हक्क आहेत ते आपण अमेरिका या देशाकडून घेतलेली आहे. अमेरिका देशाच्या संविधानातून आपण ही मूलभूत हक्क घेतलेली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते? तर राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची
नियुक्ती करतात, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, मुख्यमंत्री आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर मुख्यमंत्री आपला राजीनामा राज्यपालाकडे सादर करतात. राज्यपाल आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे कडे सादर करतात आणि राष्ट्रपती आपला राजीनामा सरन्यायाधीशाकडे सादर करतात. जे काही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत, सरन्यायाधीश त्यांच्याकडे आपला राजीनामा सादर करतात आणि सरन्यायाधीश राष्ट्रपतीकडे आपला राजीनामा सादर करतात. भारताची आर्थिक राजधानी कोणती? तर मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. जागतिक पर्यावरण दिन कधी असतो? तर 5 जून या दिवशी दरवर्षी आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा करतो. मराठी राज्यभाषा दिन कधी असतो? तर 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी राज्यभाषा दिन साजरा केला जातो. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश कोणता? तर तो आहे भारत. आंतरराष्ट्रीय योग दिन कधी असतो? तर 21 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कुठे आहे? तर अहमदाबाद येथे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. या स्टेडियमला नरेंद्र मोदी स्टेडियम या नावाने पण ओळखले जाते. भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर अहमदाबाद या शहराला भारताचे मँचेस्टर असे म्हटले जाते. साक्षरतेत भारताचे कोणते राज्य आघाडीवर आहे? तर केरळ राज्य हे साक्षरतेमध्ये सर्वात आघाडीवर राज्य आहे. तर केरळ राज्याची साक्षरता ही भारतामध्ये सर्वाधिक आहे. हिऱ्याची खाण भारतात कुठे आहे? तर पन्ना, मध्य प्रदेश या राज्यामध्ये हिऱ्याच्या खाणी सापडतात, पन्ना येथे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हणतात? तर कोयना या नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात. आणि जे काय जलाशय आहे कोयना नदीचा जलाशय, तर या जलाशयाला शिवसागर असे म्हटले जाते, शिवसागर. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? तर मुंबई ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आहे. आणि जर देशातील विचारलं, देशातील पहिली महानगरपालिका कोणती? तर ती आहे मद्रास. मद्रास येथील महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका आहे. भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. जागतिक आरोग्य संघटनेचे WHO चे मुख्यालय कोठे आहे? तर जिनिव्हा येथे WHO चे मुख्यालय आहे. सती प्रथा बंद करणारा गव्हर्नर जनरल कोण होता? तर तो होता लॉर्ड विल्यम बेटिंग. यांनी 1829 मध्ये सती प्रथा बंद केली. सती प्रथा बंद करण्यामागे राजा राममोहन रॉय यांची महत्वपूर्ण कामगिरी आहे. मोहन रॉय, राजा राममोहन रॉय यांनी 1829 मध्ये ब्रह्मो समाजाची स्थापना केली होती. हे पण लक्षात ठेवायचं आहे, महत्वपूर्ण पॉईंट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? तर लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. तसेच लोकमान्य टिळक यांनी केशरी आणि मराठा ही 2 वृत्तपत्रे सुरू केली. मराठा. 1857च्या उठावात कानपूरचे नेतृत्व कोणी केले होते? तर नानासाहेब पेशवा यांनी कानपूरचे नेतृत्व केले होते. मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. आधुनिक भारताचे जनक कोणाला मानले जाते? तर राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक असे मानले जाते. यांनी 1828 मध्ये ब्रह्मो समाजाची स्थापना केली. आताच पाहिला आपण ब्रह्मो समाज. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोठे आहे? तर खापोली हे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र आहे आणि ते रायगड या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर गोदावरी नदीवर जायकवाडी धरण स्थित आहे. गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर येथे होतो. त्र्यंबकेश्वर. आणि जिल्हा जर विचारला तर नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा उगम होतो. अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या काठी आहेत? तर ही लेणी वाघूर या नदीच्या काठी आहेत. आणि ही लेणी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे?
तर शिवसागर असे कोयना जलाशयाच्या धरणाचे नाव आहे. महाराष्ट्राचा मँचेस्टर म्हणून कोणत्या शहराला म्हणतात? तर इचलकरंजी या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य कोणते? तर राजस्थान हे पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य आहे. मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या कलमात आहे? तर कलम 51 मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहेत आणि या कर्तव्यांचा समावेश करावा अशी शिफारस सुवर्णसिंग समितीने केली होती. सुवर्णसिंग समिती. मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते? तर 37 डिग्री सेल्सिअस हे मानवी शरीराचे सामान्य तापमान असते. हाडांच्या बळकटीसाठी कोणते खनिज आवश्यक आहे? तर यासाठी कॅल्शियम हे खनिज आवश्यक आहे. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? तर डेसिबल हे ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारे संप्रेरक कोणते? तर ते आहे इन्सुलिन हे संप्रेरक. इन्सुलिन हे संप्रेरक स्वादुपिंड याद्वारे स्त्रावले जाते. बायोगॅसचा मुख्य घटक कोणता असतो? तर बायोगॅसमध्ये मुख्यरित्या मिथेन हा गॅस असतो. पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी काय वापरतात? तर क्लोरीन हा घटक पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरला जातो. भारताची पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? तर 1951 मध्ये पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली. म्हणजे भारताच्या पहिल्या निवडणुका आहेत त्या पण 1951 मध्ये झाल्या होत्या. 1 रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? तर वित्त सचिवाची सही 1 रुपयाच्या नोटेवर असते. जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर वॉशिंग्टन DC येथे जागतिक बँकेचे मुख्यालय आहे. श्वेत क्रांती कशाशी संबंधित आहे? तर दूध उत्पादनाशी संबंधित आहे श्वेत क्रांती. त्यानंतर हरित क्रांती ही आहे अन्नधान्य उत्पादन जसे गहू, ज्वारी, बाजरी, स्पेशली गहू आणि तांदूळ या पिकांशी संबंधित आहे. गहू, तांदूळ. त्यानंतर इतर अनेक क्रांती आहेत जसे की गोल क्रांती ही आलू उत्पादनाशी संबंधित आहे. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक कोणती? तर ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे. आणि सर्वात मोठी प्रायव्हेट बँक जर विचारलं तर ती आहे HDFC बँक. HDFC बँक ही सर्वात मोठी प्रायव्हेट बँक आहे. भारतात कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे? तर भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे. ओझोन थर कशापासून संरक्षण करतो? तर ओझोन थर हा अतिनील किरणांपासून संरक्षण करतो. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर हे उद्यान आसाम येथे स्थित आहे. भाकरा नानगल धरण कोणत्या नदीवर आहे? तर सतलज या नदीवर भाकरा नानगल हे धरण स्थित आहे. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? तर इंदिरा पॉइंट हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? तर बेंगळुरू येथे इस्रोचे मुख्यालय स्थित आहे. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त वाघ आहेत? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक जास्त वाघ आहेत. आणि भारताचा राष्ट्रीय प्राणी हा वाघच आहे, लक्षात ठेवायचं आहे. वाघाच्या संरक्षणासाठी आपण वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केले. भारताचे राष्ट्रीय घोषवाक्य कोणते? तर ते आहे सत्यमेव जयते. आनंदवनची स्थापना कोणी केली? तर बाबा आमटे यांनी आनंदवनची स्थापना केली. महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक कोणते होते? तर ते होते दर्पण. दर्पण हे साप्ताहिक आहे पहिले मराठी साप्ताहिक आणि याची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांनी केली. बाळशास्त्री जांभेकर. त्यानंतर या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.